सांगली शहरात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे। चोरट्याने थेट पोलिसाच्याच घरावर डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही चोरी चक्क पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या शेजारील अपार्टमेंटमध्ये पोलीस कर्मचारी कपिल साळुंखे राहतात। ते संजयनगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान ते दिवसभर बाहेरगावी गेल्याने त्यांचा फ्लॅट बंद होता। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला। चोरट्यांनी पोलिसांच्या फ्लॅटमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। एवढ्यावरच न थांबता त्याच अपार्टमेंटमधील आणखी एक फ्लॅट आणि शेजारील अपार्टमेंटमधील दुसरा फ्लॅटही फोडण्यात आला। या तिन्ही फ्लॅटमधून तब्बल 21 तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये 2 संशयित इसम दिसून आले आहेत। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत।